दिल्लीहून परत येताना नवनीत राणा अमरावती भाजप कार्यालयामध्ये आल्या। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण करत फटाक्यांच्या आतिषबाजी जंगी स्वागत केलं। भाजप आमदार प्रवीण पोटेंनी राणांचं स्वागत करताना त्यांना कोपरखळी मारली। अनेक वर्ष आमदार प्रवीण पोटे विरुद्ध राणा दाम्पत्याचा संघर्ष पाहायला मिळाला होता, मात्र आता सर्व मतभेद संपले असं पोटेंनी जाहीर केले, त्यामुळे हा राणांसाठी दिलासा मानला जातोय। त्यांनी मागच्या काळामध्ये तुम्हाला एक सांगतो, आता 2-3-4 दिवसाच्या आधी आमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी संपल्या आहेत। त्यांनी माफी मागितली, आमच्या कार्यकर्त्यांनी माफी मागितली। आता कोणाच्या घरी गेले मला माहित नाही, माझ्या घरी आल्यावर सांगताय। पण प्रामुख्याने आपण कमळावरती काम करतो आहे। कोणी काय मागते याच्याशी काही घेणं देणं नाही। आणि नरेंद्र मोदींसाठी आपल्याला दिल्लीमध्ये हात वरत करण्यासाठी आपल्याला कॅन्डिडेट पाठवायचा आहे। तो कॅन्डिडेट म्हणजे नवनीत राणा आहे। एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपण मनापासून स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आपण भारतीय जनता पार्टीवर प्रवेश घेतला, अत्यंत आवश्यक काम केलं, कारण आमचं लोक कुठे नव्हतंच कमळांना